तब्बल 19 वर्षांनी पुनर्वसन योजनेला मिळाली चालना. ठाणे शहरात अनेक झोपडपट्टी पुनर्वसन योजना विकासकांच्या भ्रष्टाचारामुळे वर्षानुवर्ष रखडल्या असून सर्वसामान्य रहिवासी हक्काच्या घरांपासून वंचित आहेत. नुकत्याच झालेल्या संयुक्त बैठकीत त्यांनी तब्बल 19 वर्ष रखडलेल्या योजनेला चालना दिल्याने रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. खोपड परिसरातील आनंद आझाद हाऊसिंग सोसायटीची झोपडपट्टी पुनर्वसन योजना गेली 19 वर्ष ठप्प आहे. येथील 107 कुटुंबे हक्काच्या घरांपासून वंचित राहिल्याने ते भयभीत आहेत. या काळात विकासक बदलले पण इमारत काही उभी राहिली नाही. अखेर येथील रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन त्यांची व्यथा मांडली. आमदार संजय केळकर यांनी तातडीने शासकीय विश्रामगृहात विकासक, SRA अधिकारी आणि रहिवाशांची संयुक्त बैठक घेत चर्चा केली. यावेळी SRAचे राजकुमार पवार, बांगर आणि विकासक यांच्यासह अनेक रहिवासी उपस्थित होते. गेल्या 19 वर्षात झालेली नागरिकांची फरफट आणि विकासकांचा भुंगळ कारभार यामुळे कुटुंबांची झालेली वाताहत याचा पाढा रहिवाशांनी वाचला. आमदार संजय केळकर यांनी अधिकाऱ्यांना सूचना देतानाच विकासकाला देखील 15 दिवसांची मुदत दिली. विकासक या कामी असमर्थ ठरल्यास स्वयंपुनर्विकासाची योजना हाती घेऊ असा इशाराही आमदार संजय केळकर यांनी दिला. सुमारे 2 तास झालेल्या चर्चेत सकारात्मक तोडगा निघाल्याने रहिवाशांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी आमदार संजय केळकर यांचे आभार मानले. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.